नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी नव्या अभ्यासक्रमावर आधारित आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे। तर त्या परीक्षेचा तयारी करत असताना नेमका अभ्यासक्रम काय आहे, कोणकोणते पेपर आपल्याला या ठिकाणी द्यावे लागणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी आजचं हे महत्त्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत। याचबरोबर लक्षात असू द्या की या सिलेबसमध्ये GS1 जो आहे त्यामध्ये इतिहास हा एक महत्त्वाचा विषय इथे या ठिकाणी आहे। तर हा जो इतिहास विषय जो आहे तर त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस डिकोडिंग करण्यासाठी आणि त्या सिलेबसमध्ये कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासावे लागणार आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यासाठी आजचं हे महत्त्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत। तर हे लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत या ठिकाणी पहा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे या ठिकाणी मिळतील आणि खास करून तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी इतिहास या विषयामध्ये काय नेमकं अभ्यासायचं आहे तर त्याचं एक छोटेखानी मार्गदर्शन देखील या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे। तर सुरू करूया मित्रांनो आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे पाहायला असं भेटतं की यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा जशी होती तशाच पद्धतीची ही पूर्व परीक्षा असणार आहे। म्हणजे राज्यसेवा परीक्षेला सामोरं जात असताना 3 टप्पे होते यापूर्वी, जसं की प्रिलिम्स होतं, त्यानंतर मुख्य परीक्षा होती आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होता। तर अशा 3 टप्प्यांचा प्रवास तुम्हाला ही पोस्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी करावा लागणार आहे। म्हणजे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यायची आहे, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला इथे या ठिकाणी द्यायचं आहे। आणि लक्षात घ्या, जे पोस्ट तुम्हाला मिळणार आहे तर त्या पोस्टमध्ये पूर्व परीक्षेचे मार्क गृहीत धरले जात नाही। मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू यांच्या मार्कांवर आधारित तुमचं या ठिकाणी फायनल मेरिट या ठिकाणी लागतं आणि त्यानुसार तुम्हाला इथे या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी मिळते। तर अशा प्रकारचा हा प्रवास जो पूर्वी होता तशाच प्रकारचा हा प्रवास इथे या ठिकाणी आहे। पूर्व परीक्षा जर आपण पाहिली राज्यसेवेची तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये काहीच बदल झालेला नाही हे लक्षात घ्या। कारण जी पूर्वी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती तशाच प्रकारची पारंपरिक ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पेपर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे। 2-2 तासाचे हे दोन्ही या ठिकाणी पेपर असणार आहे। तर पहिला पेपर जो आहे ज्याला आपण GS1 म्हणतो, ज्यामध्ये इतिहास विषय, ज्यामध्ये अर्थशास्त्र विषय, पॉलिटी सारखा विषय आहे, त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, याचबरोबर एन्व्हायरमेंट या ठिकाणी आहे, पर्यावरण आहे आणि करंट अफेअर्स। तर अशा प्रकारचे 6 ते 7 घटक तुम्हाला इथे या ठिकाणी GS1 मध्ये आहे आणि इथं 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। प्रत्येक प्रश्न जो आहे हा 2 मार्कांसाठी असल्या कारणानं हा जो पेपर आहे हा 200 मार्कांचा इथे या ठिकाणी आहे। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर जो GS2 पेपर आहे ज्याला आपण CSAT या ठिकाणी म्हणतो, तर त्या CSAT पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणी 80 प्रश्न या ठिकाणी असतात आणि 80 प्रश्न आहेत आणि त्यांची एकूण जर आपण इथं मार्क जर पाहिले तर ते या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 2.5 या पद्धतीनं 200 मार्कांचा हा देखील पेपर आहे। आता या 2 पेपर मधला फरक काय आहे तर लक्षात घ्या, हा जो पेपर नंबर 2 जो आहे तो बस क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे हे लक्षात असू द्या। म्हणजे इथं फक्त आपल्याला पास होण्यासाठी आयोगाने जो क्रायटेरिया दिलेला आहे तेवढेच मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवायचे। जर आपण साधारणतः ढोबळमानाने जर आपण पाहिलं तर 200 पैकी साधारणतः 67-68 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवायचे, म्हणजे तुमचा पेपर 1 हा चेक केला जाऊ शकतो हे लक्षात असू द्या। तर लक्षात घ्या, पेपर 2 जर आपण पाहिला तर तो फक्त क्वालिफाईंग आहे। पेपर 1 मात्र तिथं तुमचं या ठिकाणी मेरिट निश्चित या ठिकाणी होतं। म्हणजे पेपर 2 जो आहे तर पेपर 2 मध्ये जे 200 मार्क आहे त्या 200 मार्कांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात आणि त्यानुसार मेरिट लागलं जातं आणि त्या मेरिटमध्ये तुम्ही जर आला तर मग तुम्हाला प्रिलिम्स परीक्षा पास होऊन तुम्ही मुख्य परीक्षेला या ठिकाणी जाता। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीने पूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा होती अगदी तशाच पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह पारंपरिक पद्धतीचे प्रश्न इथे या ठिकाणी असणार आहेत। प्रश्नामध्ये 4 पर्याय आहेत, त्यातला योग्य पर्याय तुम्हाला इथे या ठिकाणी निवडायचा। तर ही पूर्व परीक्षेमध्ये कसल्याच स्वरूपातला बदल इथे झालेला नाहीये। ॲज इट इज स्वरूपातील पूर्व परीक्षा ही पूर्वी जशी होती तशीच या ठिकाणी आहे। आता आपण वळूया मुख्य परीक्षेमध्ये। तर लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा जर आपण पाहिलं तर या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर या ठिकाणी असणार आहे आणि हे 9 पेपर जर आपण पाहिले तर त्यांचं एकूण गुण जर आपण पाहिलं तर एकूण गुण हे 1750
50 मार्कांचा या ठिकाणी असणार आहे। तर लक्षात घ्या 1750 मार्क हे एकूण 9 पेपरला तुम्हाला मिळणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे प्रत्येक पेपर जर आपण पाहिला तर प्रत्येक पेपरला 250 मार्क या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा पॅटर्न हा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा। आता बघा त्यामध्ये पेपर 1 जर आपण पाहिला, पेपर 1 जर इथे या ठिकाणी पाहिला तर हा पेपर 1 जो आहे हा कंपल्सरी इंडियन लँग्वेजचा आहे, ठीक आहे ना, कंपल्सरी इंडियन लँग्वेजचा आहे। आणि त्याचबरोबर पेपर बी जर आपण इथं पाहिला तर तो इथे या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजचा या ठिकाणी आहे। आता इथं पेपर 1 मध्ये कंपल्सरी इंडियन लँग्वेज दिले म्हणजे इथं मराठी आहे लक्षात घ्या, कारण महाराष्ट्राची परीक्षा तुम्ही या ठिकाणी देताय आणि त्यामुळे मराठी हा अनिवार्य या ठिकाणी विषय इथे या ठिकाणी मांडला जातो आणि तो तुम्हाला इथे या ठिकाणी पेपर 1 मध्ये पेपर ए मध्ये या ठिकाणी द्यायचा आहे। आणि त्यानंतर पेपर बी जो आहे तर तो आहे कंपल्सरी इंग्लिशचा, हे लक्षात घ्या। आता बघा मराठी आणि इंग्लिश हे जे 2 पेपर आहे तर त्या 2 पेपरमध्ये पण तुम्हाला बस क्वालिफाईंग या ठिकाणी व्हायचं आहे। क्वालिफाईंग होण्यापुरतं मार्क जे आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवायचे आहेत, हे लक्षात असू द्या। तर पेपर ए आणि पेपर बी मराठी आणि इंग्रजी हे जे 2 पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर नाही करायचा, बस तुम्हाला इथे या ठिकाणी क्वालिफाईंग व्हायचं आहे। आयोगाने जो क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला बस इथे या ठिकाणी क्वालिफाईंग या ठिकाणी व्हायचं आहे। तर लक्षात घ्या इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून असं येतं की या पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे मार्क मिळतील ते मार्क तुमचे या मध्ये या ठिकाणी काउंट केले जाणार नाही, मुख्य परीक्षेच्या स्कोरमध्ये काउंट केले जात नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने खूप सारे मार्क हे या ठिकाणी मराठीमध्ये मिळवले किंवा इंग्लिशमध्ये मिळवले तरी त्याचे मार्क हे मुख्य परीक्षेच्या मार्कांमध्ये या ठिकाणी ॲड होत नाही, बस त्याचं जे आहे ते क्वालिफाईंग सब्जेक्ट असल्यामुळं त्याचे हे 2 विषय जर क्वालिफाईंग झाले तरच त्याचा मुख्य परीक्षेचा पेपर जो आहे हा या ठिकाणी चेक केले जाणार। अशा प्रकारचं इथं नियोजन इथे या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे पेपर ए कंपल्सरी इंडियन लँग्वेज म्हणजे मराठी आणि पेपर बी जो आहे तो म्हणजे कंपल्सरी इंग्लिश, हे 2 अनिवार्य मात्र या ठिकाणी क्वालिफाईंग अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे। खरी स्पर्धा जी आहे तर ती खरी स्पर्धा या मार्कांमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येते। मग आता इथं जर आपण पाहिलं हे खरी स्पर्धा जर आपण पाहिली तर ती काय आहे ते नीट समजून घ्या। आता बघा हा जो पेपर 1 तुमचा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो, पेपर 1 जो आहे तर हा पेपर क्रमांक 1 हा आहे एसे रायटिंग, ज्याला आपण निबंध म्हणतोय, लक्षात घ्या। तर निबंध एसे रायटिंगचा हा पेपर या ठिकाणी आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला 2 निबंध या ठिकाणी असणार आहेत। हजार शब्दांमध्ये 1000 शब्दांमध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं 2 निबंध असणार आहे आणि ते 2 निबंध तुम्हाला इथं लिहायचे आहेत आणि त्या प्रत्येक निबंधाला प्रत्येकी 125 याप्रमाणे 2 निबंधाचे 250 मार्क इथे या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर निबंधाचं या ठिकाणी आहे, एसे रायटिंगचं आहे, ज्याला आयोगाने पेपर क्रमांक 1 असं नाव दिलेलं आहे। लक्षात घ्या त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर GS1, GS2, GS3 आणि GS4 अशा प्रकारचे हे 4 GSचे पेपर या ठिकाणी आहे आणि प्रत्येक GSला तुम्हाला इथे या ठिकाणी 250 मार्क इथं दिलेले आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजेच इथं लक्षात असू द्या 1000 मार्क जे आहेत हे 1000 मार्क तुमचे GSचे या ठिकाणी असणार आहेत, हे लक्षात घ्या। GS1, GS2, GS3, GS4चं हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा GS1 पेपर जर आपण पाहिला तर यामध्ये काय आहे तर GS1 पेपरमध्ये 3 महत्त्वाचे विषय आहे। एक म्हणजे भारतीय इतिहास किंवा एक म्हणजे आपण म्हणूया इतिहास, हा एक विषय आहे। दुसरा जो आहे तर GS1 मध्ये आहे तो म्हणजे सोसायटी आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे जॉग्राफी। तर इतिहास, भूगोल आणि त्याचबरोबर समाजशास्त्र यांचं तिघांचं एकत्रीकरण करून GS1 हा पेपर या ठिकाणी बनतो, हे लक्षात असू द्या। या GS1 वर डिटेल आपण चर्चा करू, हिस्ट्रीबद्दल डिटेल आपण चर्चा करणारच आहोत। GS2 जर आपण पाहिला तर लक्षात घ्या GS2 मध्ये या ठिकाणी पॉलिटी आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशन, इंडियन पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन अशा पद्धतीचा GS2 हा पूर्णतः एक विषय हा 250 मार्कांचा या ठिकाणी इथं असणार आहे, लक्षात घ्या। त्यानंतर इथं पेपर क्रमांक 4 जो आपला GS3 आहे तर तो GS3 अर्थशास्त्र त्याचबरोबर या ठिकाणी सायन्स अँड टेक
अशा प्रकारचा या 2 विषयांनी या ठिकाणी बनलेला आहे। म्हणजे 3 विषय म्हणूया आपण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र, अशा 3 विषयांचं मिळून GS3 या ठिकाणी बनलेला आहे। आणि GS4 जो आहे तो इथिक्स आणि इंटिग्रिटी अशा पद्धतीचा हा विषय इथे या ठिकाणी पाहायला भेटतो। तर हे 4 जे विषय आहेत GS1 to 4, तर त्याला या ठिकाणी प्रत्येकी 250 या मार्कानुसार 1000 मार्काचा GSचा पेपर इथे आपल्याला असणार आहे। आता लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर आपण स्पर्धा कुठे आहे असं म्हटलं तर स्पर्धा आहे ती म्हणजे तुमच्या ऑप्शनल पेपरमध्ये, हे लक्षात घ्या। तर हे जे 2 ऑप्शनलचे जे पेपर आहे, तर तुम्हाला कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी फॉर्म भरतानाच या ठिकाणी चूज करावं लागणार आहे। आता लक्षात घ्या, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे फॉर्म जे आहे किंवा राज्यसेवा परीक्षेची पूर्व परीक्षेची जाहिरात पण या ठिकाणी येईल आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरत असतानाच या ठिकाणी ऑप्शनल पेपर निवडणं हे कंपल्सरी असणार आहे। आणि तेव्हा मग तुम्हाला तिथं फॉर्म भरत असताना तुमचा ऑप्शनल पेपर तुमचा मुख्य परीक्षेला कोणता असणार आहे तर ते तुम्हाला नमूद करायचं आहे। आता हे जे ऑप्शनल पेपर आयोगाने सूची दिलेली आहे त्यानुसारच तुम्हाला निवडायचे, ते लक्षात घ्या। आणि मग इथं ऑप्शनल पेपरमध्ये पण 2 पेपर असणार आहे, त्यापैकी एका पेपरला 250 मार्क आणि एका पेपरला 250, अशा पद्धतीने 500 मार्क जे आहेत हे 500 मार्क हे तुमच्या या ठिकाणी ऑप्शनल पेपरच्या या ठिकाणी असणार आहेत, हे लक्षात असू द्या। म्हणजे ऑप्शनल पेपर पण हा एक डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे या परीक्षेमध्ये, हे लक्षात असू द्या। ज्याचा ऑप्शनलमध्ये जास्तीत जास्त स्कोर आला त्याला इथं लीड मार्कांमध्ये मिळण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या। कारण GS1 2 3 4 हे तुम्हाला पूर्व परीक्षेला पण अभ्यासावेच लागणार आहे आणि त्यामुळे GS1 2 3 4 हे तुम्ही या ठिकाणी अभ्यासत असताना तुम्हाला ऑलरेडी प्रिलिम्सला असल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे GS1 2 3 4 मध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी स्कोरिंग या ठिकाणी असतात, लक्षात घ्या। त्यामुळे खऱ्या अर्थानं जिथं तुम्हाला मार्क मिळतील आणि लीड मिळेल तो ऑप्शनल पेपर या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून मग इथं जर आपण पाहिलं तर 9 पेपरचा मिळून इथं 1750 जे आपण इथं म्हटलोय त्यापैकी GSचे पेपरमध्ये GS1 2 3 4 मध्ये 1000 मार्क, ऑप्शनलच्या 2 पेपरमध्ये 500 आणि त्याचबरोबर या ठिकाणी निबंध एसे रायटिंगमध्ये 250, अशा प्रकारे 1750 मार्काची मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात असू द्या। आणि मग इंटरव्ह्यूमध्ये जर आपण पाहिलं तर ती 275 मार्कांची या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट इथे या ठिकाणी असणार आहे। तर हे स्ट्रक्चर आहे आपल्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचं, हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे जे तुम्हाला इथं समजलं असेल, अशा प्रकारचा या ठिकाणी आशावाद इथे या ठिकाणी व्यक्त करतो। आता बघा, हे स्ट्रक्चर सांगितल्यानंतर, हे स्ट्रक्चर समजल्यानंतर सर्वात पहिला तर तुम्ही काय करा, सर्वात पहिलं तुम्ही या ठिकाणी तुमचा ऑप्शनल पेपर जो आहे तो या ठिकाणी डिसाईड करा की मला कोणता पेपर हा ऑप्शनलसाठी या ठिकाणी निवडायचा आहे, ते तुम्ही या ठिकाणी आधी इथे या ठिकाणी तो निर्णय घेणं गरजेचं आहे। असं कदापिही करू नका की आधी मी सगळे GS करेल आणि नंतर मग ऑप्शनलची तयारी करेल, असं करू नका कृपा करून। तर तुमचा इंटरेस्ट कुठे आहे, तुम्हाला कोणता विषय जास्त आवडतो आणि तो जास्त आकलन जास्त चांगल्या पद्धतीने होईल, त्याचबरोबर कोणत्या विषयामध्ये जास्त मार्क मिळू शकतात, कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कोणत्या विषयामध्ये मिळू शकतात, त्याचबरोबर त्या विषयाचं साहित्य किंवा मटेरियल हे उपलब्ध आहे का, जर तुम्ही क्लास जॉईन करायचा विचार करत असाल तर त्यामध्ये तज्ञ शिक्षक आहे का किंवा तशा प्रकारचे तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक मंडळी किंवा क्लास कोणता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहून तुम्हाला तुमचा ऑप्शनल पेपर जो आहे तो या ठिकाणी कोणता निवडायचा त्याचा निर्णय या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। ऑप्शनलच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र लेक्चर्स मी या ठिकाणी करणार आहे। ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पण हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस डिकोडिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगेलच नंतर। आता बघा, हे या पद्धतीचा हा स्ट्रक्चर या ठिकाणी मुख्य परीक्षेचा आहे। आता बघा, मी वारंवार हे सांगेल, हे जरी मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर या पद्धतीचं असलं तरी पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षेचा प्रवास या ठिकाणी सुरू होत नाही, हे लक्षात घ्या। आणि त्यामुळं आता वेळ पूर्व आणि मुख्य अशा दोन्हींचं एकत्रीकरण करून अभ्यास करण्याचे आहे आणि त्यामुळे पूर्व परीक्षेला पण तितकंच महत्त्व या ठिकाणी द्या जितकं महत्त्व तुम्ही मुख्य परीक्षेला देणार आहात, ठीक आहे। आता बघा, हे सगळं स्ट्रक्चर सांगितल्यानंतर मी आता तुमचा इतिहास GS1चा जो पेपर आहे त्याचा पेपर क्रमांक 2 GS1 जो आहे, तर त्या GS1 मध्ये हिस्ट्री हा जो एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे
तर त्या इतिहास या विषयाबद्दलची माहिती तुम्हाला देतो आणि सिलेबस जो आहे तो डिकोडिंग या ठिकाणी करून देतो आणि आपल्याला या सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवून देतो। आता लक्षात घ्या, आयोगाचा जर सिलेबस जर आपण पाहिला, आयोगाने जो जाहीर केला सिलेबस जो आहे तर त्यामध्ये इतिहास या विषयाचे एकूण 6 बिंदू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। मग हे 6 बिंदूंपैकी एक पहिला बिंदू जो आहे तो आर्ट अँड कल्चरच्या बाजूने आहे ठिकाणी, म्हणजे प्राचीन भारतातील कला स्थापत्य साहित्य संस्कृती असा एक घटक आहे। दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मध्य काळातील भक्ती चळवळ। तिसरा घटक जो आहे त्याचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास। चौथा घटक जो आहे त्याचं नाव आहे स्वातंत्र्याचा लढा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, हा चौथा घटक आहे। पाचवा घटक जो आहे त्याचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर भारत आणि सहावा घटक आहे तो म्हणजे जगाचा इतिहास। असे 6 बिंदू आयोगाने इथे दिले आहेत। मात्र हे इतिहास या विषयाचे हे 6 बिंदू जर आपण पाहिले, हे 6 घटक जर आपण पाहिले तर त्यामध्ये नेमकं स्पष्ट केलं नाही की कोणकोणत्या घटकांचं अध्ययन करायचं आहे आणि म्हणून खास करून हे इतिहास GS1चं सब्जेक्ट डिकोडिंग इथं मी या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करत आहोत। आता बघा, या पद्धतीचा जर पहिलाच मुद्दा जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये असं आयोगाने म्हटलेलं आहे की प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारताची संस्कृती साहित्य कला व स्थापत्यशास्त्राच्या ठळक बाबी अशा प्रकारचं हे टायटल आहे। मग आता यामध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, यामध्ये भारतीय संस्कृती हा जो घटक इथे या ठिकाणी म्हटलेला आहे तर त्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला प्राचीन भारतातील 2 महत्त्वाच्या संस्कृतीचं अध्ययन करणं गरजेचं आहे। त्यापैकी एक संस्कृती जी आहे जिला आपण हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो आणि दुसरा घटक जो आहे तिला आपण वैदिक संस्कृती या ठिकाणी किंवा आर्य संस्कृती या नावानं या ठिकाणी संबोधतो। तर लक्षात घ्या, प्राचीन भारतातील या 2 महत्त्वाच्या सभ्यता त्यांचं अध्ययन आपल्याला करावं लागणार आहे। UPSCचे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तर या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये इंडस व्हॅली का डिक्लाइन झाली, इंडस व्हॅलीचे फीचर्स सध्याच्या वर्तमान काळातील शहरीकरणाशी कसे जुळतात यावर प्रश्न आला। वैदिक काळाच्या संदर्भामध्ये 2023-24च्या पेपरमध्ये एक प्रश्न असा आला, वैदिक काळातून उत्तर वैदिक काळामध्ये जात असताना कोणते सामाजिक बदल या ठिकाणी होत गेले, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यामुळं इंडस व्हॅली आणि त्याचबरोबर वैदिक संस्कृती हे 2 महत्त्वाच्या संस्कृती तुम्हाला अभ्यासावे लागतील। त्यानंतर लक्षात घ्या, भारताच्या संस्कृतीनंतर साहित्य हा घटक आहे। तर जनरली खूप सारे विद्यार्थी साहित्य या घटकाकडे दुर्लक्ष या ठिकाणी करतात, तर साहित्य देखील तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे। मग साहित्यामध्ये वैदिक साहित्य तुम्हाला अध्ययन करायचं आहे, त्याचबरोबर बौद्ध आणि जैन साहित्य जे आहे त्यांचं अध्ययन करायचं आहे। धर्मनिरपेक्ष साहित्य म्हणजे काय की जे साहित्य धार्मिक नाहीये अशा साहित्याला धर्मनिरपेक्ष म्हणतात। उदाहरणार्थ लक्षात घ्या, भारतामध्ये प्राचीन काळामध्ये जे प्रवासी आले त्यांनी भारताबद्दल लिखाण केलं। त्याचबरोबर भारतामध्ये असे साहित्य आहे की ज्या साहित्यातून भारताच्या सामाजिक जीवनाची माहिती मिळते, राजकीय जीवनाची माहिती मिळते, असे साहित्य किंवा भारताच्या पूर्वीच्या काळामध्ये जे नाटककार होते, जे कवी होते, त्यांनी लिखाण जे केलं त्याला आपण धर्मनिरपेक्ष साहित्य या नावाने या ठिकाणी संबोधतो। तर अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष साहित्य जसं कौटिल्याचं अर्थशास्त्र, मॅगस्थनीसची इंडिका, याचबरोबर बुद्रा राक्षस आहे, देवीचंद्र गुप्तम या ठिकाणी आहे, असे खूप सारे साहित्य जे आहे त्याला धर्मनिरपेक्ष या कोटीमध्ये आपण घेऊ शकतो। तर त्यांचं पण आपल्याला अध्ययन या ठिकाणी करावं लागणार आहे। त्याचबरोबर या साहित्याच्या घटकामध्ये चीनी आणि त्याचबरोबर अरबी प्रवासी यांनी भारताबाबत लिहिलेलं जे प्रवासी वर्णन आहे तर त्या प्रवासी वर्णनांवर पण आपल्याला काम करावं लागेल। जसं मी सांगितलं, मॅगस्थनीसचं इंडिकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। जे फायहान, युहांगसंग आणि इत्सिंग जे 3 चीनी बौद्ध प्रवासी भारतात आले त्यांच्या साहित्याचं अध्ययन आपल्याला करावं लागेल। अरबी प्रवाशांमध्ये आपल्याला माहिती आहे सुलेमान आहे, त्याचबरोबर अल मसुदी आहे, त्याचबरोबर तहकीके हिंदवाला अल बरुनी या ठिकाणी आहे। पुढे जर आपण इथं पाहिलं तर इब्न बतूता आहे। तर यांसारखे जे लोक भारतामध्ये आले, मार्को पोलो आहे, यांसारखे लोक जो भारतामध्ये आले तर त्यांचं प्रवास वर्णन जे आहे त्याचा पण आपल्याला अध्ययन करावं लागेल। कारण UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलं तर या घटकांवर प्रश्न आलेच बघा, त्यामुळे हा महत्त्वाचा घटक तुम्हाला अभ्यासावा लागेल।
मध्यकाळातील फारसी साहित्य ते पण तुम्हाला अभ्यासायचं आहे. मध्यकाळातील फारसी साहित्यामध्ये मग आपल्याला जियासुद्दीन बर्नीचे ग्रंथ आहे, फुतुहात उस जहानदारी, त्याचबरोबर तारीख फिरोजशाही, मिन्हाज सिराजचं तबाकत नासिरी, अशा प्रकारचे जे काही ग्रंथ आहेत तर ते खास करून फारसी भाषेतले जे ग्रंथ आहे, अब्बास खान सरवाणीचं तारीफ शेरशाही, तर त्या ग्रंथांवर तुम्हाला अध्ययन करावं लागेल किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवावी लागेल. तर साहित्य घटकामध्ये मध्ययुगातील फारसी साहित्य तो पण तुम्हाला अध्ययनासाठी आहे. आणि याचबरोबर स्थानिक प्रादेशिक साहित्य जे आहे तर ते स्थानिक प्रादेशिक साहित्य पण तुम्हाला अध्ययनामध्ये या ठिकाणी आहे, ते लक्षात घ्या. आता स्थानिक साहित्य म्हणजे जसं की आपण पाहू शकतो की या ठिकाणी राजतरंगणी आहे, ज्यामध्ये काश्मीरच्या इतिहासाची माहिती या ठिकाणी मिळते. राजतरंगणी जो आहे तो आपल्याला अभ्यासावा लागेल. याचबरोबर चांद बरदाईचं पृथ्वीराज रासो हे पण एक स्थानिकच प्रादेशिक साहित्य या ठिकाणी मानलं जातं. तर या प्रकारे प्रादेशिक स्थानिक जे आहे साहित्य त्यांच्यावर पण तुम्हाला अध्ययन करावं लागतं. तर साहित्यामध्ये हा महत्त्वाचा घटक इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे, हे लक्षात असू द्या. पुढे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या कला व स्थापत्य या टॉपिक अंतर्गत आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. तर प्राचीन भारतातील कला व संस्कृती यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे प्रागैतिहासिक शैल्य चित्रकला, जसं की ज्याला आपण रॉक पेंटिंग म्हणतो. मग इथं पाषाण काळ जो होता तर त्या पाषाण काळातील जी रॉक पेंटिंग आहे, भीमबेटकामधली, लखुडियारमधली, पिकली हालमधली, तर त्या प्रकारचे रॉक पेंटिंग तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासाला आहे. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील कला जी आहे, कला व स्थापत्य, इंडस व्हॅलीमध्ये काय काय कशा पद्धतीचे कला होत्या तर त्या तुम्हाला पाहायच्या. जसं की एक नर्तिका आहे, त्रिभंग मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटली. त्याचबरोबर मातृदेव्याची मूर्ती इथे या ठिकाणी पाहायला भेटते. पशुपती शिवाची कॉईन्सवर शिल्प या ठिकाणी पाहायला भेटलं. तर ते सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. आणि याचबरोबर मौर्यकालीन कला आणि त्याचबरोबर स्थापत्य, तर लक्षात घ्या इंडस व्हॅलीची कला आणि त्यानंतर मग मौर्य कला आणि त्याचबरोबर त्यातलं स्थापत्य जे आहे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. मग मौर्य कालामध्ये खास करून बौद्ध धर्मामध्ये स्तूप निर्माण केले गेले, अशोकाने जो सांचीचा स्तूप उभारलेला त्याबद्दलची माहिती, अशोकाच्या काळात विविध प्रकारचे शिलालेख अभिलेख करण्यात आले, स्तंभलेख करण्यात आले. त्याचबरोबर त्याच्या काळामध्ये चहू बाजूला पहाणारा सिंह, तर त्या अशोक स्तंभाच्या ठिकाणी रचना इथे या ठिकाणी करण्यात आली. तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तो महत्त्वाचा घटक तुम्हाला अध्ययन करावं लागणार आहे. याचबरोबर मौर्योत्तरकालीन कला आणि स्थापत्य म्हणजे मौर्यांच्या नंतर, मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर शुंग, कण्व, सातवन आणि चेदी या प्रकारचे जे राजवंश आले त्यांच्या काळात जे काही कला केंद्र विकसित झाले त्याबद्दलची माहिती तुम्हाला अभ्यासावी लागेल. मग यामध्ये भारहूत कला केंद्र आहे, गांधार कला केंद्र आहे, अमरावती कला केंद्र आहे, त्याचबरोबर मथुरा कला केंद्र आहे, हाती गुंफा अभिलेख या ठिकाणी आहे. तर या प्रकारचे हे सगळे, राणी गुंफा विहार आहे. तर या प्रकारचं स्थापत्य जे आहे ते तुम्हाला इथं अध्ययन करावं लागेल. म्हणजे याचबरोबर तुम्हाला बौद्ध काळामध्ये किंवा बौद्ध संस्कृती अंतर्गत चैत्य जे होतं, विहार जे होतं, स्तूप जे आहे तर त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला थोडंसं अध्ययन करावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. पुढे बघा भित्तिचित्र पण इम्पॉर्टंट आहे बरं का आपल्या सिलेबसमध्ये. मग त्याच्यामध्ये अजिंठामध्ये जी भित्तिचित्र आहे, एलोराची जी लेणी आहे अजिंठा एलोरा, याचबरोबर आपल्याकडे एलिफंटा केव्ज या ठिकाणी आहे, भाजे कार्ले लेणी आहे. तर त्यावर त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययन करावं लागणार आहे. अजिंठा एलोरा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि चैत्याचं स्ट्रक्चर जे आहे ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गुफा वास्तुकला ही एक महत्त्वाचा घटक तुम्हाला इथं मानला जातो, हे लक्षात घ्या. तर तो पण तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. आणि खास करून दक्षिण भारतामध्ये जी काही भित्तिचित्र आहे तर त्या दक्षिण भारतातील भित्तिचित्रांवर पण तुम्हाला थोडंसं तिथं काम करणं गरजेचं या ठिकाणी राहणार आहे, हे लक्षात घ्या. तर हा एक टॉपिक आहे भित्तिचित्र, जो आपल्या सिलेबसचा पार्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर मंदिर स्थापत्य आणि याचबरोबर मूर्तिकला. आता हे मंदिर स्थापत्य जे होतं तर खास करून लक्षात घ्या की मंदिरं ही खूप काही प्राचीन काळातील नाही, लक्षात घ्या. म्हणजे गुप्त शासकांच्या नंतर
मंदिर स्थापत्य कला भारतामध्ये निर्माण झाली। मग यामध्ये जी मंदिरं निर्माण करण्यात आली त्यासाठी जी शैली वापरली गेली त्यापैकी एक आहे द्रविड मंदिर शैली, दुसरी आहे नागर मंदिर शैली, तिसरी आहे वैसर मंदिर शैली। दक्षिण भारतामध्ये होती द्रविड शैली, उत्तर भारतामध्ये होती नागर शैली आणि वैसर शैली ही दख्खनमध्ये होती, लक्षात घ्या, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये खास करून। मग या शैलीतील मंदिरं कोणती आहेत, या मंदिराची शैलीचं काय काय प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि त्या शैलीतील मंदिरांचं वैशिष्ट्य काय आहे, अशा सगळ्या घटकांवर इथं अभ्यासावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। मागे 2024च्या पेपरमध्ये एक प्रश्न आला बघा की चोल आणि त्याचबरोबर पल्लवांचं मंदिर स्थापत्य शैलीतील योगदान याची चर्चा करा, असा प्रश्न येऊन गेला बघा। त्यामुळं इथं लक्षात घ्या की मंदिर स्थापत्य आणि मूर्तिकला ही खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। मग हेमाडपंथी मंदिरं जी आहे, जी महाराष्ट्रात खास करून यादवांच्या काळामध्ये निर्माण झाली, तर ती पण तुम्हाला अभ्यासायला आहे। आणि चोलकालीन मूर्तिकला जी आहे, जसं की चोलांच्या काळामध्ये नटराजांची मूर्ती या ठिकाणी बनवली गेली, तर ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययन करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। तर हा पण एक महत्त्वाचा घटक इथे या ठिकाणी आहे। त्यानंतर काय, तर त्यानंतर बघा भारतीय इस्लामिक वास्तुकला आहे बघा। चोलांच्या ऱ्हासानंतर लगेचच मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात होती आपल्याकडे आणि मग त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की दोन महत्त्वाचे कालखंड मानले जातात, एक दिल्ली सल्तनतचा कालखंड आणि दुसरा मुघल भारताचा कालखंड। तर त्या काळातील ज्या काही स्थापत्य बनवले गेले तर त्यांच्या शैली, त्यांचे वैशिष्ट्य काय होते ते तुम्हाला इथं अध्ययन करावं लागेल। दिल्ली सल्तनतमध्ये जी शाही शैली होती, तर त्या दिल्ली सल्तनतमध्ये जे स्थापत्य निर्माण केलं गेलं तर त्याचं काय प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि कोणकोणती स्थापत्य आणली त्याचं काय वैशिष्ट्य आहे, तर त्या प्रकारची शाही शैली तुम्हाला अभ्यासावी लागेल। याचबरोबर प्रांतीय शैली, स्थानिक प्रादेशिक भागामध्ये ज्या स्थापत्य निर्माण केले गेले, खास करून मांडूमध्ये, गुजरातमध्ये, बंगालमध्ये, जौनपूरमध्ये, तर ते तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययन करावं लागेल। याचबरोबर मुघलांच्या काळामध्ये जी शैली विकसित झाली, जिला आपण मुघल शैली म्हणतो, तर त्या मुघल शैलीशी संबंधित स्थापत्य, त्याची वैशिष्ट्य काय नेमकी होती ते तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल। जसं की आपण पाहतो बघा, मध्ययुगीन भारताच्या स्थापत्य कलेमध्ये काही परिवर्तन देखील झाले। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मंदिरांवर तुम्हाला धार्मिक ग्रंथ नाही लिहिले गेले, मात्र मिडिवल इंडियामध्ये कोराणांचे पवित्र आयते लिहिले गेले, ज्याला सुलेखन म्हटलं गेलं। तर या पद्धतीचे जे बदल झालेले आहेत, त्याचबरोबर पॅत्रा ड्युरा सिस्टीम जी होती ती आली स्थापत्य कलेमध्ये, तर ते पण तुम्हाला या ठिकाणी इथं अभ्यासावं लागणार आहे। तर मुघल शैली एक महत्त्वाची आहे, खास करून दिल्ली, आग्रा आणि लाहोर या भागामध्ये जे काही स्थापत्य बनवले गेले त्या स्थापत्यांवर तुम्हाला अध्ययन करावं लागेल। याचबरोबर दख्खनी शैली जी आहे ती एक इम्पॉर्टंट आहे। मग दख्खनी शैलीमध्ये महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर बिजापूर आहे आणि गोवळकोंडा आहे। तर महाराष्ट्र, बिजापूर आणि गोवळकोंडा या भागामध्ये जे काही स्थापत्य निर्माण केलं गेलं त्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। जसं की चारमिनार आहे बघा इकडं, तर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा। तर अशा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर या ठिकाणी येऊ शकतो, तर ते तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययन करावं लागणार आहे। तर अशा पद्धतीचा हा आर्ट अँड कल्चरचा आणि त्याचबरोबर संस्कृती व त्याचबरोबर साहित्य अशा प्रकारचा हा घटक, एवढे महत्त्वाचे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी या टॉपिकशी अभ्यासावे लागेल। आता या संदर्भामध्ये पुस्तकं कोणती आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा पण एक मुद्दा आहे, पुस्तकं कोणती आहे। तर लक्षात घ्या, दुर्दैवानं हा म्हणावं लागेल की मराठी लँग्वेजमध्ये पुस्तक अवेलेबल इथं नाही आहे। जर कोणत्या क्लासवाल्यांनी जर काढलं असेल तर ते मला माहीत नाही, मात्र या टॉपिक अंतर्गत जर आपण पाहिलं तर हिंदी आणि इंग्रजी याच लँग्वेजमधले पुस्तक या ठिकाणी आहे। जनरली आर्ट अँड कल्चरसाठी UPSCचे विद्यार्थी पण नितीन सिंघाने याचं पुस्तक जे आहे ते या ठिकाणी वापरतात। तर ते एक आयडियल पुस्तक आहे, मात्र थोडंसं समजण्यासाठी किचकट आहे आणि त्यामध्ये काय लिहिलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळत नाही। त्यामुळे मार्गदर्शन खूप घेणं, या टॉपिकसाठी मार्गदर्शन घेणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे, ठीक आहे ना। त्याचबरोबर इथं लक्षात घ्या, नितीन सिंघानेचं पुस्तक आहे, NCERT पण आहे आर्ट अँड कल्चरच्या, त्या जर अवेलेबल होत असेल, हिंदीचं चांगलं असेल तर NCERT मधनं पण तुम्ही हा टॉपिक कव्हर करू शकता। नितीन सिंग त्याचबरोबर आपण पाहू शकतो स्पेक्ट्रमचं पण पुस्तक आहे, जे हिंदी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये आहे, तर ते पण तुम्ही या ठिकाणी इथं पाहू शकता। तर अशा प्रकारे हा थोडासा किचकट टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे, मात्र इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या। हा कंपल्सरी करावाच लागणार आहे, तुमचा कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट असू द्या, हिस्ट्री असू द्या, PSI असू द्या, सोशियोलॉजी असू द्या, जॉग्राफी असू द्या, अँथ्रोपोलॉजी असू द्या, अन्य कोणताही असू द्या, हा घटक तुम्हाला कंपल्सरी आहे, लक्षात घ्या। आणि मी तुम्हाला हे पण एक इथं एक्स्ट्रा माहिती देतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेला
आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मुवमेंट याशी संबंधित प्रश्न पाहायला मिळतील हे लक्षात घ्या. त्याला तुम्ही या ठिकाणी एक्सक्यूज करू नका. त्यामुळे पूर्व परीक्षेला जात असताना देखील आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मुवमेंटचा अभ्यास करून ठेवा आणि पूर्व परीक्षेला याच्यावर 5-6 प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या. नव्यानं सिलेबस आलाय, नवीन घटक तुम्हाला आता पूर्व परीक्षेमध्ये हिस्ट्रीचे खास करून या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहूया. बघा, भारतीय इस्लामिक कला हा टॉपिक पाहिल्यानंतर आता हे तर पाहिलं आपण, त्याच्याबरोबरच आपण ब्रिटिशकालीन आधुनिक भारतीय कला जी आहे तो एक छोटा खाणी टॉपिक आहे. आणि बंगाल स्कूल आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद, जसं की भारत माताचे चित्र, त्याचबरोबर भारतीय प्राच्य कला केंद्र जे अवनींद्रनाथ टागोरांनी या ठिकाणी इथं केलं होतं, तर त्या प्रकारचे हे सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये बंगाल स्कूल काय होतं त्याबद्दलची थोडी बहुत माहिती तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा हा आर्ट अँड कल्चरचा घटक इथे या ठिकाणी दिसतो. आता दुसरा घटक जो आहे तो आहे भक्ती चळवळीचं. लक्षात घ्या, टायटल काय बघा, भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान, संतांच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील चळवळ, अशा प्रकारचा हा टॉपिक इथे या ठिकाणी आहे. मग या टॉपिक अंतर्गत आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, तर पहिलाच घटक आहे तो म्हणजे भारतीय तत्वज्ञान. भक्ती चळवळ फक्त इथं असं नाही आहे की बाबा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा अभ्यास करतात, तसं नाही लक्षात घ्या. तर भक्ती चळवळीचं अध्ययन करत असताना भारतीय तत्वज्ञान पण अभ्यासावं लागेल, अध्यात्म काय होतं ते पण तुम्हाला अभ्यासावं लागेल, तमिळ भारतातली संत चळवळ काय होती ती पण तुम्हाला अभ्यासावी लागेल. तर लक्षात घ्या भारतीय तत्वज्ञान. मग भारतीय तत्वज्ञानामध्ये षडदर्शन काय आहे ते तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. मग षडदर्शनामध्ये योगदर्शन, न्यायदर्शन, सांख्यदर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या प्रकारचे हे षडदर्शन जे आहे, 6 प्रकारचे तत्वज्ञान प्राचीन, ते तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययन करावं लागेल. याचबरोबर वैष्णव आणि त्याचबरोबर शैव संप्रदाय यांचा उगम कशा पद्धतीने या ठिकाणी झाला तर ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि वैष्णव आणि शैव संप्रदायाचे विविध प्रकारचे संप्रदाय आणि या संप्रदायातून कशा पद्धतीनं भक्ती चळवळीचा विकास या ठिकाणी झाला हे सगळं घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहे. याचबरोबर तमिळ भक्ती चळवळ हा एक महत्त्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. मग दक्षिण भारतामध्ये नयनार आणि त्याचबरोबर अलवार हे जे काही संतांची चळवळ उभी राहिली, तर ती नयनार आणि अलवार संतांची चळवळ ही कशा पद्धतीने उभी राहिली आणि त्यांचा काय नेमका मोटिव्ह होता ते सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तमिळ भक्ती आंदोलन हे लक्षात असू द्या. याचबरोबर भक्ती चळवळीचं तत्वज्ञान हा एक घटक या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. मग भक्ती चळवळीच्या तत्वज्ञानामध्ये काय, तर त्यामध्ये अद्वैतवाद आहे जो शंकराचार्यांनी मांडला होता. त्याचबरोबर दुसरा आहे तो म्हणजे विशिष्ट द्वैतवाद आहे. त्याचबरोबर द्वैतवाद आहे, द्वैतवाद आहे आणि शुद्ध द्वैतवाद आहे. तर अशा प्रकारे हे द्वैतवाद, विशिष्ट द्वैतवाद, त्याचबरोबर द्वैतवाद, द्वैतवाद, शुद्ध द्वैतवाद हे सगळे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अध्ययनाला आहे. यातली जे अध्यात्म आहे कशाच्या आधारावर यांनी या प्रकारच्या भूमिका मांडल्या, वेदांत काय प्रकरण आहे, शंकराचार्यांनी मांडलेलं अद्वैतवादाचा कसा आधार नेमका काय आहे, मग त्यांच्यावर त्या अद्वैतवादा हा मूळ आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीनं यात बदल करून विशिष्ट द्वैतवाद, त्याचबरोबर द्वैतवाद आणि शुद्ध द्वैतवाद इथं आले. तर हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत हे लक्षात घ्या. पुढे जर आपण इथं या ठिकाणी पाहिलं तर भक्ती चळवळीमध्ये अजून काय, तर भक्ती चळवळीमध्ये सुफी संतांची चळवळ पण या ठिकाणी येते, लक्षात घ्या. हा एक ॲडिशनल मुद्दा आहे, लक्षात घ्या. मग सुफी संतांची चळवळ पण तुम्हाला अध्ययनासाठी या ठिकाणी असणार आहे. मग ज्याच्यामध्ये सुफी संतांच्या चळवळीतील साहित्य, त्याचबरोबर सुहरावर्दी आणि चिश्ती संप्रदायातला फरक काय होता, खास करून भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर पाहिलं तर चिश्ती संप्रदाय भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी प्रसारित झाला. मग त्याचं काय वैशिष्ट्य होतं, का बरं तो प्रसारित झाला, का बरं सर्वसामान्य लोकांनी चिश्ती संप्रदायालाच पाठिंबा दिला. आपल्याला माहिती असेल की निजामुद्दीन औलिया एक महत्त्वाचा या ठिकाणी होता. त्याचबरोबर ख्वाजा गरीब नवाज जे होते ते पण या ठिकाणी चिश्ती संप्रदायाचे या ठिकाणी होते. तर हे चिश्ती संप्रदाय, सुहरावर्दी संप्रदाय, नक्षबंदी आणि कादरी एकूण 12 सिलसिले आहेत याच्यामध्ये. मात्र 12चे 12 सिलसिले आपल्याला अभ्यासायचे नाहीये, बस हे 4 महत्त्वाचे सिलसिले तुम्हाला अभ्यासायचे आहेत. चिश्ती संप्रदाय, सुहरावर्दी, नक्षबंदी आणि त्याचबरोबर कादरी संप्रदाय हे महत्त्वाचे घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायचे. भक्ती चळवळीतील संत परंपरा जी आहे हा एक टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागेल, ज्यामध्ये भारतीय एतद्देशीय संत जे होते खास करून उत्तर भारतातले, तर त्यांच्यावर आपल्याला अध्ययन करावं लागेल. मग रामानंद आहे, कबीर आहे,
त्याचबरोबर रविदास या ठिकाणी आहे, नानक आहे, चैतन्य महाप्रभू आहे, सूरदास आहे, नरसिंह मेहता आहे, मीराबाई आहे, बसवेश्वर आहे, दादू दयाल आहे. तर या सर्व संतांवर पण आपल्याला अध्ययन करावं लागेल. या संतांची भूमिका काय होती, यांनी काय नेमकी सिद्धांत मांडले, कशा पद्धतीनं भक्ती चळवळ आंदोलन भारतामध्ये उभं केलं, ही भूमिका तुम्हाला इथे या ठिकाणी यांची भूमिका, यांचं तत्वज्ञान हे तुम्हाला मांडावं लागेल. याचबरोबर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण बघा सिलेबसमध्ये आयोगाने म्हणले भक्ती चळवळीमध्ये खास करून महाराष्ट्रातील चळवळ, विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील चळवळ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग तुम्हाला महाराष्ट्रातला जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाशी संबंधित संत परंपरा जी आहे ती अभ्यासायची आहे. जसं की संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत बहिणाबाई आहे, संत रामदास आहे. तर या सर्व या ठिकाणी संतांवर तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. संतांचं चरित्र वाचायचं का, बिलकुल तसं काय करत बसू नका. नाहीतर विद्यार्थी काय करतील, ज्ञानेश्वरी घेऊन वाचायला बसतील. तसं नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला यांचे चरित्र ग्रंथ वाचायला सांगितलं नाही, बस यांचं जे काही त्या काळातील सामाजिक स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी यांचं जे योगदान राहिलेलं आहे, यांच्या चळवळीचं जे ज्याला आपण म्हणू शकतो उद्देश जो होता तो काय होता, संत चळवळ का यशस्वी झाली, का अपयशी झाली, त्या संत चळवळीनं काय सामाजिक योगदान दिलेलं आहे, या घटकांवर तुम्हाला अभ्यासायचं आहे. संत साहित्य काय होतं, संत साहित्यातून कशा प्रकारचा संदेश या ठिकाणी पोहोचवण्यात आला, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायच्या आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची ही भक्ती चळवळ हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला पाहायचा आहे. आता बघा एन्शियंट आणि मिडिवलमध्ये आपण पाहिलं आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर भक्ती मुवमेंट. परंतु इथं लक्षात घ्या की जो पूर्वी पारंपरिक पद्धतीने तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जो पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करत होता ना, तो आहे पूर्व परीक्षेला, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं एन्शियंट मिडिवल जो पूर्वी तुम्ही अभ्यासत होता तो अभ्यासावाच लागणार आहे पूर्व परीक्षेसाठी. मुख्य परीक्षेला मात्र फक्त आर्ट अँड कल्चर आणि भक्ती चळवळ आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. नाहीतर विद्यार्थी एन्शियंट मिडिवल वाचणं सोडून देतील आणि फक्त हेच करत बसेल. पण एन्शियंट मिडिवलवर प्रिलियम्सला प्रश्न येतात, त्यामुळं प्रिलियमसाठी एन्शियंट मिडिवल हा मस्ट इम्पॉर्टंट आहे, मस्ट आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर मग तुमचं भक्ती मुवमेंट. तर या भक्ती चळवळीशी संबंधित आर्ट अँड कल्चरशी संबंधित परीक्षेला पेपर म्हणजे संबंधित प्रश्न पूर्वला पण विचारले जाऊ शकतात ऑब्जेक्टिव्हचे, आणि मेन्सला तर हा सिलेबसमध्ये दिलेलाच आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे हा दोन महत्त्वाचे घटक पाहिले. आता तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो पण आपण इथं पाहूया. तिसरा घटक जो आहे ज्याचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास. मग यामध्ये काय म्हटलेलं आहे, 18व्या शतकाच्या मध्यापासून ते सद्यकालीन महत्त्वाच्या वर्तमान महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आणि प्रमुख मुद्दे अशा प्रकारचा मुद्दा आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या 18वे शतक म्हणजे 1750च्या नंतर, लक्षात घ्या 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1750 नंतरचा जो भाग आहे तर तो तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. मग याच्यामध्ये काय काय तर तिथून सद्यकालीन परिस्थितीपर्यंत महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आणि महत्त्वाचे मुद्दे. मग इथं काय काय आपल्याला अभ्यासावं लागणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांचं धोरण काय होतं, महत्त्वाचा घटक आहे बघा. मग ब्रिटिशांचं धोरण ते आपल्याला पाहायचं आहे. मग या ब्रिटिशांच्या धोरणांतर्गत युरोपियन कंपन्यांचं आगमन, कारण ब्रिटिशांचं धोरण अभ्यासत असताना युरोपियन कंपन्या कशा भारतात आल्या ते तर माहिती असलं पाहिजे. मग तो एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. याचबरोबर ब्रिटिशांच्या धोरणामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीने जमीन सुधारणा धोरण आखलं, याचबरोबर न्यायविषयक धोरण काय होतं, शिक्षणविषयक धोरण काय, समाज सुधारणाविषयक धोरण काय, दळणवळणाशी संबंधित त्यांनी काय उपाययोजना केल्या, तो एक घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. याचबरोबर ब्रिटिशांची आर्थिक नीती ही कशा पद्धतीची या ठिकाणी राहिली. मग या आर्थिक नीतीमध्ये तुम्हाला वसाहतवाद काय होता, व्यापारिक टप्पे कसे होते, संपत्तीचं निस्सारणाचं सिद्धांत कशा पद्धतीचा आहे, शेतीचं व्यापारीकरण काय नेमकं आहे, औद्योगिकरण काय नेमकं आहे, अनौद्योगिकरण काय आहे, भांडवलवाद काय आहे, तो तुम्हाला ब्रिटिशांच्या आर्थिक नीतीमध्ये या ठिकाणी पाहायचा आहे. याचबरोबर घटनात्मक सुधारणा, हे तीन महत्त्वाचे घटक मी यामध्ये या ठिकाणी डिकोडिंग केलेले आहेत, हे लक्षात घ्या. या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे 3 ते 4 महत्त्वाचे घटक तुम्हाला पाहायचे. त्यामध्ये ब्रिटिश भारतातील घटनात्मक सुधारणा पण अभ्यासाव्या लागेल. मग 1773 पासून 1935 पर्यंतचे सगळे कायदे हे तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्याचनंतर मग तुम्हाला गोलमेज परिषदा ज्या आहेत, 3 गोलमेज परिषदा झाल्या त्या तुम्हाला पाहायच्या. त्या गोलमेज परिषदेमध्ये झालेला पुणे करार तो तुम्हाला पाहायचा आहे. याचबरोबर विविध आयोग पाहायचे. स्वातंत्र्य भारताला मिळत असताना जे आयोग आले त्यामध्ये ख्रिप्स मिशन आहे, वेव्हेल परिषद आहे, कॅबिनेट मिशन आहे,
माउंटबॅटन मिशन आहे, तर त्या सगळं तुम्हाला आयोग इथे या ठिकाणी पाहायचं आहे. आता स्वातंत्र्य लढा हा एक दुसरा घटक आहे बघा. मग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते नीट पहा. स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्पे, ठीक आहे ना. तर स्वातंत्र्य लढ्याचे टप्पे इथं दिलेले आहे. आता स्वातंत्र्य लढ्याचे टप्पे जर आपण पाहिलं तर पहिलं तर सामाजिक सुधारणा येतात. दुसरा टप्पा 1857चा विद्रोह येतो. तिसरा टप्पा तो म्हणजे या ठिकाणी काँग्रेसची स्थापना येते. चौथा टप्पा जहाल मवाळांचा आहे. पाचवा टप्पा जर आपण पाहिलं गांधी युगाचा या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचे जे काही टप्पे आहेत ते स्वातंत्र्याचे प्रमुख टप्पे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील समूह घटकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. मग आता हा जो टॉपिक पाहिला तर दलितांचं योगदान, आदिवासींचं योगदान, स्त्रियांचं योगदान, कामगारांचं योगदान, शेतकऱ्यांचं योगदान, तर हे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्यांचा सहभाग तो पण या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मग बघा इथं सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. मग सामाजिक धार्मिक सुधारणा यापूर्वी आपण हे केले, प्रीला पण केले, मेन्सला पण केले. त्यामुळे मॉडर्न इंडियात इतकासा म्हणजे अनोळखी घटक नाहीये. परंतु याचे प्रश्न कसे लिहायचे ते थोडंसं तुम्हाला टेक्निक इथे या ठिकाणी वापरावे लागणार. कारण यापूर्वी फक्त ऑब्जेक्टिव्हच आपण करत होतो, लक्षात घ्या. इथं थोडंसं आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्हला कसे प्रश्न लिहायचे ते तुला थोडंसं या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. मग इथं ब्राह्मण समाज आहे, यंग मंगल चळवळ आहे, प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, डिप्रेस कास्ट मिशन आहे, ब्राह्मणेतर चळवळ आहे, दलित चळवळ आहे, मुस्लिम आणि शीख धर्म सुधारणा चळवळ, हे घटक तुम्हाला पाहायचे आहेत. याचबरोबर ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले विविध उठाव हे तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायचे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे उठाव पाहणं गरजेचं आहे. मग नागरिक विद्रोह, 1857चा उठाव, आदिवासी विद्रोह, शेतकरी विद्रोह, आझाद हिंद सेनेचा विद्रोह, नौसैनिक विद्रोह, तर हे घटक तुम्हाला या ठिकाणी या टॉपिक अंतर्गत पाहावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. पुढे जर पाहिलं ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले विविध उठावांतर्गत हा रिपीट झाला प्रश्न. त्याचबरोबर इथं लक्षात घ्या राष्ट्रवादाचा उदय. त्यानंतर मग घटक आहे तो म्हणजे राष्ट्रवादाचा उदय. मग पाहायला असं भेटतं की काँग्रेसची स्थापना जी आहे ना, काँग्रेसची स्थापना 1857चा उठाव घेतला आपण, काँग्रेसची स्थापना मग ज्यामध्ये जहाल मवाळ गट आहे, बंगालची फाळणी आहे, होम रूल चळवळ आहे, तो एक पाहायचा आहे. क्रांतिकारी चळवळ डिटेलमध्ये करावी लागणार, कामगार चळवळ, साम्यवाद आणि समाजवादी चळवळ, तर त्यावर आपल्याला काम करावं लागेल. याचबरोबर स्त्रियांचा सहभाग काय होता या चळवळी मध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये, तो एक घटक आपल्याला पाहायचा आहे. याचबरोबर गांधी युगातील जन आंदोलन काय होतं. मग गांधी युगातील जन आंदोलनामध्ये असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह आणि छोडो भारत आंदोलन, तर हे घटक तुम्हाला पाहायचे आहेत. तर स्वातंत्र्य लढा जो आहे तो स्वातंत्र्य लढा हा अशा पद्धतीनं आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर खूप इम्पॉर्टंट आहे हा महत्त्वाचा घटक. आता बघा जनरली विद्यार्थ्यांना असं वाटतं की मॉडर्न इंडिया काही नाही आपलं झालं तोंडपाठ आहे. तर ठीक आहे तोंडपाठ आहे, परंतु याच्यासाठी तुम्हाला थोडंसं असे काही पुस्तकं या ठिकाणी रेफर करावे लागतील ज्यातून तुमचं एक विचारसरणी जी आहे ही या ठिकाणी बिल्टअप होऊ शकते. मग या संदर्भामध्ये जे पूर्वी तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचत होता कुठल्या क्लासचे नोट्स, तर ते आता वाचणं बंद करा. मग बिपिनचंद्र वाचून घ्या, जयसिंगराव पवारांचे पुस्तकं या ठिकाणी वाचून घ्या, ज्यातून एक आयडिओलॉजी तुमची डेव्हलप होईल. तर खास करून बिपिनचंद्रांचं जे पुस्तक आहे इंडिया म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास या नावाचं काही ते पुस्तक आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी बिपिनचंद्राचा वाचा. शेखर बंडोपाध्यायचं एक चांगलं पुस्तक आहे फ्रॉम प्लासी टू पार्टिशन. स्पेक्ट्रम पुस्तक वाचलं तर प्री आणि मेन्स दोन्ही पण त्यामध्ये होऊन जाईल. पण बिपिनचंद्र जो आहे तो आयडिओलॉजी देणारा व्यक्ती आहे, तर तो एक बिपिनचंद्रांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. सोबतच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता के सागरचे जे पुस्तक आहे ते पण तुम्ही मराठीत ट्रान्सलेट केलेली ती पण चांगल्या दर्जाची पुस्तक आहे, ती वाचली तर चालेल. वायसीएमची जी पुस्तकं आहेत ती पण तुम्ही या घटकासाठी अभ्यासली तरी खूप जास्त चांगलं या ठिकाणी आहे, तर ती पण दर्जेदार पुस्तक या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. फक्त आता ऑब्जेक्टिव्ह नोट्स वाचण्यापेक्षा थोडं डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पद्धतीचे जे पुस्तकं आहे तर ते पुस्तक या ठिकाणी तुम्ही वाचायला सुरुवात या ठिकाणी करा. ठीक आहे ना. पुढे बघू आपण. आता आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. आता स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे तर त्याच्यामध्ये आयोगाने बस एकच लाईन दिली, स्वातंत्र्योत्तर भारताचे एकीकरण आणि देशाची पुनर्रचना हा घटक आहे. मात्र याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं आहे, त्याच्यामध्ये भारताची फाळणी आणि या फाळणीचा परिणाम काय होता तो अभ्यासावा लागेल. संस्थानिकांचं विलिनीकरण हे कशा पद्धतीने झालं तो एक घटक अभ्यासायचा आहे. याचबरोबर भाषिक प्रांत रचना,
तर मग भाषिक प्रांत रचनामध्ये मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि हैदराबाद मुक्ती संग्राम जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी इथं अभ्यासावा लागणार आहे. प्रादेशिक पक्षांचा उदय कशा पद्धतीचा झाला आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्या प्रादेशिक पक्षांची जी आयडिओलॉजी होती, जी विचारसरणी होती, ती नेमकी काय होती, तर ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. याचबरोबर भारताचा आर्थिक विकास आणि सुधारणा कशा पद्धतीच्या झाल्या ते एक घटक आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण हे कशा पद्धतीचं होतं, ज्याच्यामध्ये शेजारी राष्ट्रांशी संबंध कसे या ठिकाणी राहिले, त्याचबरोबर जागतिक राजकारणातील भारताची भूमिका काय आहे आणि नेहरूंच्या माध्यमातून मांडलेली या ठिकाणी अलिप्ततावाद जे आहे तर त्या अलिप्तवादाची भूमिका नेमकी काय आहे, कशा पद्धतीच्या अलिप्तवादाच्या माध्यमातून भारताला त्यांनी या ठिकाणी दोन जागतिक महासत्तेपासून स्वतंत्रपणे या ठिकाणी ठेवले, एक स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली अलिप्तवादातून. तर तो सगळा घटक जो आहे तो तुम्हाला इथं स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये या ठिकाणी पाहावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता बघा यानंतर आपल्याला पाहायचं आहे त्यामध्येच चीन युद्ध आहे, भारत चीन युद्ध 1962 सालचं, ते काय आहे, त्या युद्धाचा परिणाम काय आहे. भारत पाकिस्तान युद्ध जे आहे ते 1965 सालचं, ते युद्ध काय, त्याचा परिणाम काय नेमका आहे ते अभ्यासायचं आहे. लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय जो झाला तो नेमका काय आहे तो अभ्यासायचा आहे. राष्ट्रीय आणीबाणी ती पण तुम्हाला अभ्यासायची आहे. पंजाब आणि अकाली दलाचं राजकारण काय होतं तो तुम्हाला अभ्यासायचं. कारण बघा इथं आयोग आणि सिलेबसमध्ये काय दिलं, सद्यकालीन परिस्थितीपर्यंत, म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यापासून ते सद्यकालीन म्हणजे वर्तमानकालीन घटना या तुम्हाला पाहायच्यात. त्यामुळं म्हणजे अगदी मोदींपर्यंत करण्याची गरज नाहीये, पण 2000 पर्यंत तरी करावं लागणार. 1990चं दशक जे आहे ते 2000 पर्यंत, वाजपेयी जोपर्यंत प्रधानमंत्री होते तिथपर्यंत जो कालखंड आहे तो तरी तुम्हाला या ठिकाणी ॲटलिस्ट करावा लागणार आहे. पंजाब व अकाली दलाचं राजकारण, पर्यावरण, महिला चळवळ आणि वांशिक चळवळ तो एक घटक आहे. राजीव गांधी आणि 1990चं दशक ते तिथपर्यंत या ठिकाणी 90च्या दशकापर्यंत तुम्ही करा. मंडल आयोग होता, मंडल विरुद्ध कमंडल आंदोलन जे होतं तिथपर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲटलिस्ट पोचा, असं माझं म्हणणं आहे. आता लक्षात घ्या, सिलेबस कंप्लीट करण्यावर भर द्या. तुम्हाला माझं हे सांगणं आहे की तुम्हाला आता हा सिलेबस थोडासा मोठा आहे लक्षात घ्या, परंतु सिलेबस जो आहे तो कंप्लीट करण्यावर भर द्या आणि सिलेबस जो आहे तो पॉईंट टू पॉईंट अभ्यासा. जिथं सिलेबस पॉईंट टू पॉईंट तुम्हाला अभ्यासाला मिळेल तिथंच तुम्ही या ठिकाणी फोकस करा, हे लक्षात घ्या. तो भाग तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे आणि त्यावर काही जरी प्रश्न आले तरी तो तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिता या ठिकाणी यावा, अशा प्रकारचं तुमचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी ठेवा. ठीक आहे. यानंतर मग आपण पाहणार आहोत ते म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास. लक्षात घ्या, वर्ल्ड हिस्ट्री पण आहे, पण वर्ल्ड हिस्ट्रीला घाबरून जाऊ नका. बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं जगाचा इतिहास आहे तो कसा काय अभ्यासायचा, आता हा भारताचा इतिहासच झेपत नाही. प्राचीन काळापासून 2000 पर्यंत म्हणताय तर एवढा मोठा इतिहास वाचायचा, त्याच्यात जगाचा इतिहास ॲड झाला, तो पण कसा काय वाचायचा. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात घ्या, जगाचा इतिहास जो आहे फक्त मुख्यला आहे, प्रिलियम्सला नाही आहे. त्यामुळं तुम्ही प्रिलियम पास केल्यानंतर पण जगाच्या इतिहासाकडे या ठिकाणी अभ्यासू शकता किंवा त्याकडे पाहू शकता. ठीक आहे. आता बघा प्रिलियमचं मेन्सचं जो काय स्ट्रक्चर आहे बघा, जर आपण पाहिलं मुख्य परीक्षा जर आपण इथं पाहिली तर आपल्याला या ठिकाणी दिसतं की मुख्य परीक्षा जी आहे तर त्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 3 विषय आहेत GS1 मध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, सोशियोलॉजी आहे आणि त्याचबरोबर जॉग्राफी आहे. आता हे 3 विषय आहे आणि त्या प्रत्येकाला जर आपण पाहिलं तर 7, 7 आणि 6 अशा प्रकारचे मार्क प्रश्न इथे या ठिकाणी असतात. समजा हिस्ट्रीचे वाट्याला 7 प्रश्न आले असं आपण गृहीत धरू, तर हिस्ट्री 7 मार्कांचे 7 प्रश्न आले. आता बघा याच्यामध्ये पेपरचं स्ट्रक्चर पण कसं असणार आहे, 10 प्रश्न हे 150 शब्दात लिहायचेत आणि 10 शब्द जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी 200 शब्दामध्ये लिहायचेत. 150 शब्दामध्ये जे तुम्ही प्रश्न लिहिणार आहे त्याला या ठिकाणी 10 मार्क आणि 200 शब्दांमध्ये जे प्रश्न लिहिणार आहे त्याला 15 मार्क आहे. तर लक्षात घ्या, असं स्ट्रक्चर आहे या प्रकारचं GSचं. मग या सगळ्या प्रकरणामध्ये जर समजा 7 प्रश्न हिस्ट्रीला आले तर त्यातले 2 आर्ट अँड कल्चरमध्ये असणार आहे, 2 भक्ती मुवमेंटवर असणार आहे आणि 2 प्रश्न मॉडर्न इंडियावर असणार आहे आणि एखादाच प्रश्न फक्त वर्ल्ड हिस्ट्रीवर असणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे एका प्रश्नाला तुम्हाला इथे या ठिकाणी वर्ल्ड हिस्ट्री आहे तर तुम्ही याचं जास्त टेन्शन या ठिकाणी घेऊ नका. लक्षात घ्या, परंतु सिलेबसमध्ये असल्यामुळं तो पण आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. परंतु तो मेन्सला आपण क्वालिफाय झाल्यानंतर
त्याचा अभ्यास केला तरी या ठिकाणी चालणार आहे. आत्ताच या सब्जेक्टचं बर्डन घेण्यात काही अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्या पिरियडमध्ये आपला 15-20 दिवसांमध्ये हा विषय जो आहे हा कंप्लीट होऊ शकतो, कारण टॉपिक सोपे आहेत. मग ज्याच्यामध्ये 18व्या शतकातील त्याच्यामध्ये टॉपिक बघा काय काय आहे. 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश, आयोगाने जो टॉपिक दिला आहे 18व्या शतकातील महत्त्वपूर्ण घटकांचा या ठिकाणी समावेश या ठिकाणी. मग याच्यामध्ये काय, नवीन तंत्रज्ञानाचा उदय झाला, नवीन विचारसरणी या ठिकाणी आली, त्याचबरोबर भौगोलिक जगाच्या शोधाची चळवळ या ठिकाणी उभी राहिली. हे सगळे घटक हे 18व्या शतकातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यानंतर मग औद्योगिक क्रांती आहे. युरोपामध्ये खास करून लंडनमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. मग या औद्योगिक क्रांती कोणत्या घटकांमुळे झाली, औद्योगिक क्रांतीचा परिणाम नेमका काय झाला, व्यापारवाद काय, वसाहतवाद काय, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं औद्योगिक क्रांतीमध्ये अभ्यासायच्या. त्यानंतर जागतिक महायुद्ध. मग इथं फर्स्ट वर्ल्ड वॉर जो आहे तर फर्स्ट वर्ल्ड वॉर तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याचनंतर सेकंड वर्ल्ड वॉर जो आहे तर तो सेकंड वर्ल्ड वॉर तो पण या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मग आपले हे ठरलेले प्रश्न बघा, पहिल्या जागतिक महायुद्धाचं कारण काय, त्याचबरोबर त्याचा परिणाम काय, जे पूर्वी पण आपण केलं होतं बघा. दुसरं महायुद्धाचं कारण काय, त्याचा परिणाम काय, तर हे घटक तुम्हाला पाहायचे आहेत. महायुद्धाच्या नंतर मग राष्ट्रातील सीमांची पुनर्रचना, कशा पद्धतीने राष्ट्रांची सीमांची पुनर्रचना या ठिकाणी झाली. जसं आपल्याला माहिती की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे 2 भाग या ठिकाणी झाले होते आहे ना. मग त्यानंतर मग कशा पद्धतीने प्रादेशिक राज्यांच्या सीमा इथे या ठिकाणी बनल्या. तर राष्ट्रांतील सीमांची पुनराखणी, ब्रिटिशांनी जो वसाहतवाद निर्माण केला होता, साम्राज्यवादी व्यवस्था निर्माण केली होती, त्यानंतर 47 नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपापले वसाहती काढून घेतलेले आहेत बघा. आणि मग त्या काळामध्ये बरेचसे राष्ट्र स्वतंत्र झाले. मग त्यांच्या सीमारेषांच्या संदर्भात जे वाद निर्माण झाले होते तर त्या सर्व घटकांची सीमांची पुनराखणी कशा पद्धतीने झाली ते तुम्हाला तो अभ्यासायला आहे. याचबरोबर वसाहतवाद काय आहे, त्याचबरोबर डिकोलोनायझेशन काय आहे, कोलोनायझेशन काय आणि डिकोलोनायझेशन काय, तो एक घटक तुम्हाला इथं दिलेला आहे. आणि मग सर्वात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे राजकीय तत्त्वज्ञान. मग या राजकीय तत्त्वज्ञानामध्ये साम्यवाद म्हणजे काय आहे, भांडवलवाद म्हणजे काय आहे, समाजवाद म्हणजे काय आहे, आणि मग यांच्याशी संबंधित ज्या राज्यक्रांत्या होत्या आहे ना, साम्यवादी राज्यक्रांती, चीनची राज्यक्रांती, तर त्या सगळ्या घटकांवर थोडा बहुत तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. इत्यादींचे स्वरूप आणि त्यांचा समाजावर झालेला परिणाम काय आहे तो अभ्यासायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जगाचा इतिहास दिलेला आहे. मात्र हा जगाचा इतिहास जो आहे तर तो इतिहास या ठिकाणी त्याचं मी परत एकदा रिपीट करेल, तर त्याचं आत्ता सध्याच्या वातावरणामध्ये, जर पूर्वी केला असेल तर बेस्ट आहे, आत्ता सध्याच्या वातावरणामध्ये याचं अध्ययन करण्याची इतकी काही आवश्यकता सध्या नाही. प्री पास करा, मेन्ससाठी राखून ठेवा. जर वेळ असेल तुमच्याकडे तर आत्ता केलं तर चालेल, मात्र जर वेळ नसेल तर प्री पास करा, मुख्य परीक्षेसाठी राखून ठेवण्यासारखा हा घटक आहे. आणि 15-20 दिवसामध्ये एक रीडिंग केली, त्यासाठी खूप मोठी पुस्तकं वाचायची गरज नाही बरं का. जैन माथुर जर तुम्ही वाचत असाल तर वाचू नका, कारण जैन माथुर हे तसं पाहिलं तर UPSCचे पोरं खास करून हिस्ट्री ऑप्शनसाठी या ठिकाणी वाचतात, ठीक आहे ना. तर आता तुम्हाला GS साठी ते पुस्तक वाचायची आवश्यकता नाही आहे, लक्षात घ्या है ना. तर हे लक्षात घ्या. तर ठीक आहे, अशा प्रकारचा हा वर्ल्ड हिस्ट्रीचा पण घटक आहे. तर हे 6 महत्त्वाचे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात की जे इतिहास या विषयाशी संबंधित या ठिकाणी आहे. आता बघा, या संदर्भामध्ये जर आपण इथं पाहिलं तर अशा पद्धतीने इतिहास सब्जेक्ट जो आहे डिकोडिंग तो तुमचा इथे या ठिकाणी मी करून दिलेला आहे. आता बघा, या संदर्भामध्ये आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनमध्ये या सर्वच घटकांना न्याय देणारी एक अत्यंत महत्त्वाची बॅच इतिहास GS1ची बॅच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ऑनगोईंग ते कोर्स आहे त्याचे, म्हणजे चालू आहे सध्या. ज्याच्यामध्ये भक्ती मुवमेंट झाले आहे, मॉडर्न इंडिया झालेले, आफ्टर इंडिपेंडन्सचे काही लेक्चर्स या ठिकाणी झालेले आहेत, आर्ट अँड कल्चरचे काही महत्त्वाचे लेक्चर्स जे आहेत ते या ठिकाणी केले. बस वर्ल्ड हिस्ट्री जो आहे तो आपण या ठिकाणी आता त्याची लेक्चर या ठिकाणी घ्यायला सुरुवात करत आहोत. मात्र वर्ल्ड हिस्ट्री सोडलं की बाकी सगळंच तुम्हाला इतिहास GS1साठी टाईप केलेले DTP नोट्स, त्याचबरोबर लेक्चर, त्याच्या PPTs आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी मी GSची ऑफलाईन बॅच घेतो त्या ऑफलाईन बॅचचे देखील सुंदर हस्ताक्षराच्या नोट्स देखील तुम्हाला त्या बॅचमध्ये या ठिकाणी आहे. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक पण देत आहे, तर त्या लिंकवरनं जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि इथं तुम्हाला इतिहास या विषयाशी संबंधित GS1 आणि त्याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनल
अशा दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेची पण बॅच आता 15 मार्चपासून आपण सुरू करत आहोत. तर ते सगळंच तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं ओझं कमी करायचं असेल तर ही बॅच जरूर आपली या ठिकाणी या ॲप्लिकेशनला व्हिजिट देऊन तुम्ही या ठिकाणी ती बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला EMI सिस्टीम देखील दिलेली आहे. 3 महिन्यांमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्यानं काही थोडे बहुत पैसे भरून तुम्हाला या ठिकाणी बॅचमध्ये प्रवेश या ठिकाणी मिळू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल जरूर या ठिकाणी मला रिप्लाय या ठिकाणी द्या. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.